निलेश राणेंनी भाजपवरती पुन्हा पैसे वाटपाचा आरोप केलाय। मालवणच्या पिंपळपार मध्ये रात्री उशिरा पोलिसांनी नाकाबंदी केली, त्यावेळी एका कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त झाली। आज बघा रात्रीचे किती वाजले, हा साला घरदार सोडून इकडे पैसे वाटतो, कुठून धुळगुस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो। तो काय म्हणतो, अरे कशाला पकडले हे लोकांना, चला पैसे बाजूला करा, हे लोकांना जाऊ द्या। साहेब हे बरोबर नाही ना। हे कोण, हे लोक मालक झाले का काय? मालक आम्ही ठेवतो हे त्यांचा विश्वास हो, त्यांना पाहिजे म्हणून बाकी काय नाही का त्याच्यासाठी ठेवा। आम्ही नंतर फोटोग्राफर करू हे साहेब बाहेर गेलं तर कितीला पडेल? यावरती निलेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत। जो पैसे, ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर, त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। ते पोलिसांनी पकडले, स्पेशल स्क्वॉडने। आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण, तो केस दाबायला आला होता। आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा, आरोपींना सोडून द्या, काय ठेवलं आहे वगैरे वगैरे। तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की काय चाललं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवला, पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही। मालवणच्या पिंपळपारमध्ये नाकाबंदी दरम्यान कारमधून 1.5 लाखांची रोकड सापडली। पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना या संदर्भात माहिती दिली। मग आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस स्टेशनमध्ये धडकले। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याचा निलेश राणेंनी आरोप केलाय। थेट जाऊयात आपण सिंधुदुर्गामध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत विनायक वंसारे उपस्थित। त्यांच्याकडनंच नेमकं काय राडा झालाय ते समजून घेऊयात। विनायक, नक्की जर आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून पैशांची बॅग त्यांना सापडून आली होती। त्यानंतर संपूर्ण मालवण शहरात असेल किंवा सिंधुदुर्गामध्ये खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा रात्री चेकिंगच्या दरम्यान पोलिसांना एक कार सापडून आली। ही कार भाजप पदाधिकाऱ्याची असल्याचं बोललं जातं। देवगड भाजपचे पदाधिकारी पैसे वाटत होते असा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। ही जी गाडी आहे त्या गाडीमध्ये साधारण 1.5 लाखाची रक्कम जी आहे ती सापडून आली आहे। त्यामुळे ही जी गाडी आहे ती मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आली। त्यानंतर निलेश राणे या ठिकाणी दाखल झाले, कारण ही बॅग तडजोडीने सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत होता। त्यामुळे निलेश राणे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील जमा झाले होते आणि त्यामुळे इथले जो वातावरण होतं ते तंग झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर निलेश राणे यांनी भूमिका घेतली की जोपर्यंत इथे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नसल्याची भूमिका यांनी घेतली होती। कारण यापूर्वी जेव्हा निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जेव्हा धाड घातली होती त्यावेळी त्या पदाधिकाऱ्यावरती कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता, तर खुद्द निलेश राणे यांच्यावरतीच गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला यावेळी आपल्याला पाहायला मिळालं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ताबडतोब या ठिकाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तोपर्यंत आपण इथून हलणार नसल्याची भूमिका यावेळी निलेश राणेंनी घेतली होती। जर बघितलं तर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमा झाले होते। त्यामुळे वातावरण जे आहे ते या ठिकाणी तंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत त्यांनी, पोलीस अधिकारी जे ते दाखल झाले आणि त्यांनी भाजपच्या या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं, कारण त्यांनी असं म्हटलंय की या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील या गाडीमध्ये सापडून आल्या, तर काही रोख रक्कम देखील या ठिकाणी सापडून आल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे जर आपण बघितलं तर गुन्हा दाखल होण्याची आता जी आहे ती कारवाई सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।
तर विनायक आपण यांच्याकडनं जाणून घेतलं की नेमकं काय ते राडा झालेला आहे. निलेश राणेंनी पोलिसांवरती अगदी प्रश्नांची सरबत्तीच केली होती. जाब त्यांनी विचारला की ही कार जेव्हा सापडली त्यात केवळ 1.5 लाखांचीच रोकड सापडलेली आहे का, याआधी कार कुठे कुठे जाऊन आलेली आहे, कुठे पैसे वाटप केले गेलेत, भाजपच्या पदाधिकाऱ्याची ही कार आहे तेव्हा तुम्ही काय कारवाई करताय, लेखी लिहून देताय का, असे अनेक प्रश्न राणेंनी विचारले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.